అమ్మా నేను చెప్పింది విను. ఇక్కడ నాకెవరూ లేరు, ఇంట్లో చాలా ఇబ్బంది పెట్టారు, నేను రాను. एक्सक्यूज मी, आर यू ओके? काही प्रॉब्लेम आहे का? ఎవరు మీరు? काय काय बोलती तू? अरे डरो मत, मैं पूछ रही हूँ कि सब ठीक है ना, कुछ प्रॉब्लम नहीं है ना? अगं अगं रडतीयस का? काय झालंय? अरे ओ मेरे घरवाले मला खूप त्रास दिलं. लग्न नको होतं, मला शिकायचं होतं. मी पळून आले, घर सोडला. आता कुठे जायचं काहीच आयडिया नाहीये. एक मिनिट, हे घे आधी पाणी पितो, शांत हो. हे बघ, मी तुला इथे एकटीला नाही सोडू शकत. तू एक काम करतेस का? माझ्या घरी एक पीजीची जागा रिकामी आहे, तू तिथे येऊन राहा, पण भाडं द्यावं लागेल तुला. पण मला नोकरी नाहीये ना, मी भाडं कसं देणार? तुला जेव्हा जॉब लागेल तेव्हा दे ना, तोपर्यंत तू सेफ राहशील. సరే సరే పర్వాలేదు, तुम्ही खूप मदत केली माझी. चल. रुचिता, आज तुझा पहिला पगार झाला ना, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडते पेढे आणले. हे घे, तू बी खा, तुझ्यासाठी पण मी पण छान सरप्राईज आणले. चल दे. हे बघ, तुझ्यासाठी मी गिफ्ट घेऊन आली. अगं याची काय गरज होती? अगं आज जे मी काय आहे ना फक्त तुझ्यामुळे. त्या दिवशी तू मला बस स्टॉपवर भेटली नसती तर आज मी रस्त्यावर असते. अगं तू आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. ते गिफ्ट वगैरे आणायची गरज नव्हती का खरंच? पण रुचिता, मी आता एका खूप मोठ्या टेन्शन मध्ये बघा. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असं काही नाही, पण तुला माहिती आहे मला डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करायचं आणि मला एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी पण आली आहे. पण माझा आत्ताचा जो लॅपटॉप आहे ना, तो खूप हँग करतो आणि मला नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे. आणि जर घेतला नाही ना, माझं काम थांबेल. मग घेऊन टाक ना, तुझं काम महत्वाचं आहे. अगं घ्यायचा तर आहे, पण तुला माहिती आहे ना मागच्या महिन्यात माझ्या भावाचं लग्न होतं. खूप खर्च झाला ग तेव्हा. माझं क्रेडिट कार्डचं लिमिट पण संपलंय. सिबिल स्कोर तर आधीपासूनच चांगला नव्हता. बँका लोन नाही देत. रुचिता, तुझा जॉब तर आता पक्का आहे ना, आणि तुझा पगार पण झाला. आपण तुझ्या नावावर लोन काढून घेऊया का? नो कॉस्ट EMI वर लोन काढू.
मी महिन्याच्या महिन्याला तुला पैसे देत जाईल. तू त्याची काळजी नको करू. पण कांचन, एवढी भीती वाटते का या गोष्टीची? अगं वेडी आहेस का? मी कुठे पळून जाणार आहे? आणि तुझी क्रेडिट हिस्ट्री पण तयार होईल ना. उद्या घर घ्यायचं असेल तर तुला मदतच होईल. आणि आता माझी वेळ आली तर तू मला मदत नाही करणार. नाही नाही, तसं नाही. तू इतकं केलंस माझ्यासाठी, माझ्या मोठ्या बहिणीसारखी राहिलीस. ठीक आहे, तू म्हणतीस तर आपण घेऊया. तुझं कामासाठी लागतोय ना. आपण उद्याच जाऊ आणि लॅपटॉप घेऊन येऊ. तू फक्त तुझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयारी ठेव. ठीक आहे. कांचन, आज बँकेतून तिसऱ्यांदा फोन आले. ते बोलत होते की लॅपटॉपचा हप्ता बाउन्स झाले. गेल्या महिन्यात पण मीच भरला होता आणि तू बोलली होतीस या महिन्यात मी देईल म्हणून. मग काय झालं? अगं विसरले असेल. एवढं काय बँकवाल्यांसारखं टोकं खातेस? भरेल मी. कांचन, माझे पैसे संपलेत. घर भाडं द्यायचंय आणि नवीन कपडे, नवीन फोन कुठून आणलंस ग? हप्ता भरायला पैसे नाहीत आणि शॉपिंगला आहेत. ए, जास्त शहाणपणा करू नकोस. इथं पुण्यात आली होतीस तेव्हा तुला राहायला आश्रय दिला, खायला घातलं, तेव्हा नाही विचारलं एवढे पैसे कुठून आणलेस ते. आणि माझ्या घरात राहतेस ना, तर ऍडजस्ट करावंच लागेल. रोजची कटकट, हे द्या ते द्या. कांचन, कांचन, आत आहेस का तू? कांचनचे कपडे पण नाहीये. चोरी झाली काय आता? हॅलो. हा, कांचन कुठे आहे? कुठे गेली माहितीये का तुला? ती बोलत होती की तिला काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर ती तिकडे जाणार आहे. पण त्याआधी ती एकदा गावाला जाणार होती. हो का? बर बर, ठीक आहे ठीक आहे. लॅपटॉप पण नाहीये. तू मला रस्त्यावर सोडली होतीस ना, आता तू बघ माझ्या विश्वासाची किंमत तुला मोजावीच लागेल. कोण ग पोरी तू? आणि काय काम होतं? मावशी, मी हैदराबादची रुचिता, कांचनची रूममेट. मी तिला माझी सख्खी बहीण मानली होती, पण तिने माझ्या पाठीत खंजीर खुपसलं. माझ्या कागदपत्राचा वापर करून लोन घेतलं. बँकेचे लोक माझ्या ऑफिसवर आले. माझी खूप बदनामी झाली आणि नोकरी गेली. मी आता रस्त्यावर आले फक्त तुमच्या पोरीमुळं. पोरी तू आत ये, आत येऊन बोलू आपण. ये आत.
आई आई कोण आलंय ग? तू तुला इथला ऍड्रेस कोणी दिला? आई माझी मैत्रीण आहे, थांब आम्ही बाहेर बोलू. सोड. शॉक झालीस का मला इथं बघून? काय वाटलं तुला? तू पळून आलीस म्हणजे काय सगळं संपलं? तुझ्या त्या चैनीसाठी मी आयुष्यभर कर्ज फेडत राहू? हे कपडे, हे लॅपटॉप, हे सगळं माझ्या नावावर घेतलेले कर्जाचे पैसेच आहेत ना? खाडू बोला, आई ऐकतीये. ऐकते मी सगळं. हीच का तुझी पुण्यातील मोठी कमाई? अगं तू दुसऱ्यांना लुबाडून इथे येऊन मिरवतेस. आम्हाला वाटलं होतं आमची मुलगी स्वतःच्या जीवावर एवढी मोठी झाली, पण तू दुसऱ्यांचा घात करून इथे आलीस. अगं आई हळू बोल, शेजारचे ऐकतील. मी देईल तिचे पैसे. कसे देणारेस? कोणाचे घेऊन कोणाला देणारेस? अगं आम्हाला वाटलं होतं आमची मुलगी स्वतःच्या जीवावर एवढी मोठी झाली. ज्या हाताने तुला भरवलं ना, त्याच हाताने पोलिसांच्या ताब्यात द्यायला मी मागे पुढे बघणार नाही. साळव्यांच्या घरात असली हरामाची कमाई चालत नाही. हे बघ पोरी, तुझे पैसे मी काहीही करून दे, पण तू काही काळजी करू नकोस. आणि ह्या कांचनला चांगली शिक्षाही दे, म्हणजे पुन्हा ती असं काही करायचं धाडस सुद्धा करणार नाही. थांब, पोलिसांनाच फोन करते. नाही आई प्लीज नको करू, यावेळी माफ कर आई प्लीज. काही माफ नाही. प्लीज यावेळी माफ कर आई. नको तू सांग ना आईला, मी तुझी पण माफी मागायला त्याच्यात.